नवीन सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडने लिटिस्टार धारोळ आणि त्यांच्या विरोधात सुजित 11 बागाचीवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आला पण काय सांगता, पहिला बॉल मात्र डॉट आला, गचेंडी आला, मुचेंडी आला, फुसका आला, तिथे मात्र डॉट आलाय. सुरुवात मात्र अविनाश वाघनं चांगली करून दिली आहे, कारण समोर आहे कवी शेंडे सारखा एक ताबडतोब फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश वाघ. खोटा बोला पण मजबूत बोला, बेमटेचे देठापासून बोला. एक हात वरता आले तर आयडियस लावून काचकन आतमध्ये लोटा, म्हणजे खोटी आपली पंच असमत आहेत. आता पहिलं पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चेंडू डॉट. गोलंदाजी कमालीची होती. अशी गोलंदाजी मध्ये काय माहिती का, चिखाट कार्यक्रम, पुचाट कार्यक्रम, भन्नाट कार्यक्रम. 2 चेंडू लागोपाठचे डॉट. चांगली कामगिरी. चेक 3 षटकारांसाठी सुंदर बैलाचे मालक ग्रुप ग्रामपंचायत करडचे माजी सरपंच धर्मशेठ भाग्यवंत यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. टेन्शनच नाही गड्यो, काय सांगायचं, मला बॅट नाही धरता येत ना, उबडा होता ना, लोळून तरी मारला असत. जाऊया. 2 चेंडू लागोपाठचे डॉट आले गेलेत. षटकातला तिसरा चेंडू पुन्हा एकदा अविनाश वाघ. आउट आहे. नेमका काल लागलाय, आउट आहे. काय झालं, खेळणार तिकडे खेळत हो, बघणार इकडे बघत हो, असा आवाज दिला तर हंपर बेशुद्ध व्हायचं. झालं तरी घाबरू नका, आपण जुलाबाच्या गोळ्या आणू, म्हणजे कसा रट्ट्यालाच गडी जागा होतो. जाऊया. इथे तिसराही चेंडू डॉट. चौथा चेंडू पाहावा लागेल. अविनाश वाघ तयार. नो बॉल, नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवत्या बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल. कांडी टाईट कार्यक्रम, काय सांगायचं आहे. फटका सजवला. इथे जरूर हा चेंडू नो आलाय. पुढचा चेंडू आता फ्री हिट, आणि फ्री हिटचा बॉल म्हणजे काय माहिती आहे, लगीन केली बायको, भेटला आता हुंडा. पाहू शकाल यावेळेस सजवला फटका. क्षेत्ररक्षक दीपमधून बॉल पर्यंत पोहोचला. 1 धाव तर वेगाने कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आता मात्र बऱ्याच दिवसांना खालच्या आळीचा गडी वरच्या आळीला गेला. अनिल शेंडे संघाचा महत्वाचा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने लिची स्टार धारोळ टीमचा टॉप ऑर्डरचा ताबडतोब फलंदाज अनिल शेंडे. गोलंदाज अविनाश वाघ तयार. षटकातला पुढचा चेंडू अर्थात 5वा बॉल. नो हलिंग, नो डुलिंग, बॅटमॅन जागीत पॉंग 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 करिंग, म्हणजे फलंदाज तिथे बाद, विकेट. कोणातरी एक कमेंट केली, सांग योगेश वाघ, सांग कोणाचे लग्नाला धवळा गातो का. काय झालं माहिती आहे का, गेल साली असंच मा मॅची धवळी गाल्या गेल्याने असं मला हळदीवाल्याचा फोन सुटलं, जसा काय मा धवळा आजोच झालो. योग सांगतो आमचे येत सांगा हळदिया सांग उलासा ये शिकार दाखतास, मग का आलं सांग धवळी का आलं, कमाल केली हे वय आता आजो बनायला. जाऊया. 5 चेंडू झाले गेलेत. 2 धावा धावपलिकावरती आहेत. 1 विकेट गमावली. शेवटचा बॉल जो शिल्लक आहे या षटकामधील. पॉवर प्लेचं षटक म्हणजे काय, तर तिथे जबाबदारी. चला स्पीडअप ठेवा. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. बस अशी बॉलिंग म्हणजे काय माहित आहे का, उघड्या संघ नागडा जेला आणि रातभर हिवाना मेला, नाही इलाज झाला. पहा इथे खरे आता लागोपाठचे 2 विकेट आलेत. फलंदाज तिथे बाद होतोय आणि धावा धावपलिकावरती 2 विकेट 2 धावा. अशी बॉलिंग चांगली म्हणजे भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. नाही असा कार्यक्रम आपले नाही, त्याच्यासाठी माहिती आहे का एमडी डॉक्टर ठेवा. आपण कसा गोळ्या औषधावाला माणूस आहोत, फटाफट इकडून कार्यक्रम चालू असतो. जरूर पाय चेक केला जाईल. पायाला गुंबा आली का काय आली सांगा. हो बुराडा ना बुराडा. मला वाटतं खेळाडूला काय थोडीशी दुखापत झाली वाटते. पोरा मोकार कळ मारी ती, कारण निर्णय तेवढा क्लोज आहे, तो येईलच.
परंतु मेडिकल जाऊ द्या. वाला शेंगाय गड्या आणली बरं आत गडी. ओव्हर स्टेपिंग ना. थांबना तू काय टेन्शन करी तो एक सरा मारला सोनोग्राफी मार जाते ना. आता मात्र या वेगळाच काम चालू आहे. एक एक डॉक्टर नाही 5-5 आलं पण तरी पण आजार सापडना. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तोच असेल. फलंदाज बाद. जरूर विकेट हॅट्रिक साठी वाघेजवाडी संघाचे पॅकर्स सुजित दादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. टेन्शनच नाही. अरे बाप्पा शिट्ट्या नको नार मारून द्या. असा बक्षीस लावणं म्हणजे काय माहिती आहे का गड्याव, काय घाबरू नका, काय रागबीग मानू नका. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का, आया बाया घाटीली भर उडगा म्हातारे नवरा कर. सकाळी नवरा केला, संध्याकाळी नवऱ्या सगळं मसनात गेला. चेक. तर याच दरम्यान आमचे आंबेगावचे समाजसेवक आदरणीय लहूदादा भाग्यवंत अर्थात बापू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बापू यायचं आपण आपलं सहर्षमनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे गजानन दादा भाग्यवंत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं करूया सहर्षमनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. जाऊया खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिल्या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी म्हणजे भोकरापेक्षा चिकूट भयानक कार्यक्रम झाला. फक्त आणि फक्त तिथे चिकटे भोकरासारख्या 2 रन खर्च केला अविनाश वाघ ज्याची गोलंदाजी चांगली. आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल मला वाटतं प्रकाश गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक 2. ओह बेकार. काय बोला हे शिट्ट्या नका मारू. अगं माझ्या अंगात हेडळणी खैस दोन्ही शिरता. फुकाट होतराय लागलो तर तुमची धन व्हायची. शिट्ट्या मारू नका. भले पाठी मारा त्या कवडे पण आता नका मारू. फटका खऱ्या आता स्विचचा खेळण्यासाठी कविशंडे गेला परंतु तिथे फलंदाज बाद झाला. विकेट. या ठिकाणी मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय दत्ता डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय दत्ता डोंगरे साहेब. विशाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशालची केसाची स्टाईल भारी आहे रे. 35 रुपयाचा रिचार्ज हा का अशी केसाची स्टाईल म्हणजे शॉर्टकट मध्ये नाही मामाला. यावेळेस हो फटका लाजवाब. जसा बॅटवर त्याला आणि मला वाटतं बॅट कट आहे ना पंच काय सांगत आहे म्हणजे काय माहिती आहे का करायला एक पण झाला एक ना इलाज झाला. चेक. तर या ठिकाणी कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार मारले तर शिवाजी शेठ भाग्यवंत यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दीपेश शेठ गायकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. दीपेश शेठ गायकर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचलाय. बस
ह्योही लागला साफ आहे. काय नेमका झोमला आणि काय नाही काय बघ कळाय मार्ग नाही. आता यावेळेस मात्र स्ट्रायकरमध्ये सुनील शेंडे दाखल होत आहेत. खऱ्या अर्थाने पाहू शकाल संघातील महत्वाचा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू. पण वाघाची वाडीवाला एक नेमका काय खाऊन आला आणि काय नाही. पॅनल्टी घेतले पण अशी बॉलिंग करायची येते का भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. नाही इलाज आहे बॉलिंग यार. बॉलिंगने आम्हाला वाटलं काय भलताच काय चालू आहे का. अरे तो बॉलिंग वाला बॉलिंग तिकडे करीतो इकडे यांचं इकडे आजार उपरे याची बारी. पहा हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडूचा काही शिल्लक या षटकामधील. गोलंदाज प्रकाश तयार. स्ट्रायकर होती सुनील शेंडे. तर आलो याच दरम्यान सन्माननीय तुषारजी गायकर या साहेबांचं देखील आगमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती असेल या मंचावरती आपलं देखील मान्यपूर्वक स्वागत असेल. तुमचा बोलून झाल्यावर मला असं सांगत जा ना का ओर टू कॉम्बस नाही तर मग विचार करीत बाकी आहे का. या बघा या तर या ठिकाणी आदरणीय विशाल शेठ गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओर टू द कॉम्बॉक्स. याच जोडीदार नाही बरं मा जो मात याला कोमात घालायचा लगेच किडीने दाबाय सुरुवात करता. काय तरी मोहल तर बनवून दे. यावेळेस देखील हो फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचलाय तोपर्यंत यास इथे एक सिंगल आली आणि षटक मात्र संपलं गेलं. मित्रांनो मगापासून कमेंट देखील भरपूर आल्यात. धवळा तर धवळा कसा तरी गाऊन टकी तू परत नाही इलाज काय माहिती का. योगेश वाघ फरार झाल्यावर धवळा काळा सगळा साफ होईल. त्यामुळं गायक नाही डीजे वाजलो इको देता येईल का जरासा बघ बरं. काय सोडता येईल तेवढा द्या का. कारण कसं माहिती आहे खबरा गायक आहे खबरा. हॅलो असाच आहे का बर ठीक आहे. जाई मोगरा रात्री फुलेला आडव्या टाकिल्यानी सनी. जाई मोगरा रात्री फुलेला आडव्या टाकिल्यानी सनी. पूर्वा आईंची लेक लाडकी उद्या जाईल सासरी. पूर्वा आईंची लेक लाडकी उद्या जाईल सासरी. जाई मोगरा रात्री फुलेला आडव्या टाकिल्यानी सनी. पोराव काय माहित आहे का रातनी दिस आरडून आरडून घशाला बोठा उडाली भगारा फडत चालली. त्यामुळं पैसा त्याचा आवाज नाही पण काय कमेंट आल्या त्यामुळं ना इलाज झाला. जाऊया 2 षटकांचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपला गेला. धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय कुपोषित 9 धावा धावफलकावरती 3 विकेट. आणि यावेळेस गोलंदाजी मार्क होती अंकुश वाघ अविनाश वाघचे मोठे बंधू. यस ना इलाज झाला. सुटकून बॉल कडला आणि पुटकून टिकला. तिथे डॉट आला निर्धाव आलाय. इथे डॉट बॉल. पुढचा चेंडू पाहावं लागेल. सुरुवात अंकुशनं चांगली करून दिली कारण टप्पा पडल्यानंतर ना इलाज होतो. काय सांगायचं आहे. पुन्हा एकदा अंकुश तयार. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतल्या दुसरीचा प्रयत्न केला जातोय. घेतला जाईल का परंतु नाही आहे. बाप्पा तिसऱ्या पंचांची मदत म्हणजे काय माहित आहे का. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. फासूक फसूक काय आहे काय नाही चेक केलं जाईल. हा चेंडू हाईट फॅक्टर आहे की नाही हे चेक केलं जाईल. त्याच्यानंतर निर्णय तर येईलच आपल्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी पहा. इथे जरूर अगदी आपण पाहतो एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती लिटी स्टार धारोळ 10 या धावसंख्येवरती. चेंडू कदाचित चुकीचा होता. व्हाईट मिळाला असता परंतु निश्चित धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा कंचा का नाही लागला. ते बिचारा तिकडे खेळणाऱ्याच्या आतड्या पण सुस्त्या नाही पण देखणाऱ्याचा मुळीच बाहेर निघायला लागलं. खुर्च्या मोडायची बारी. तो तिकडे मस्तपैकी बॉलिंग करीतो. ही इकडे कंचा तरी करीतो. काय आजार आहे काय हो. हेरागडे हो. जरूर जाऊया निश्चित.
विकेट आली आहे आणि मला वाटतं अंकुश वाघ चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल होताना पाहायला मिळतोय. आता योगेश आगिवलेलं जर म्हटलं तर अनेक संघ ज्या वेळेस अडचणीत असतात तेव्हा त्यांना कुणी नाही कुणी आपल्या संघातला महत्वाचा खेळाडू तारत असतो. योगेशनं अनेक वेळा आपल्याला तारलाय ते म्हणजे लिटिस्टा धारोल संघाला. आता तारणार का? कारण अंकुश वाघ काय त्या वाघ चांगलं म्हणजे सगळं डेंजरच बाबा. भले क्षेत्र कंच आज होते पण प्रत्येक वाघात कंच नाही कंच गुण असतात. अविनाश वाघनं देखील चांगली गोलंदाजी केली, भोकरापेक्षा चिकूट केली. पण त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? दुसरी किडनी अंकुश वाघ का दिली त्यांना शेम कार्यक्रम करायला आला बॉलर कार्यक्रम. इथे अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. खरं यस गोरे साहेब वाघाची वाडी ज्यांच्या माध्यमातून निश्चित किशोर दोरे ज्यांच्या माध्यमातून निश्चित आयोजनासाठी भरपूर शुभेच्छा दिल्यात. तर खऱ्यातून साहेब आयोजन जाम भारी आहे आणि आज तर योगेश वाघ आल्यामुळे अजून भारी आहे. खूप खूप धन्यवाद. काय माहिती आहे का मग भारी नाही गड्या हो, माझा आवाज भारी व्हाय ना. काय झालं माय तोंडाला ना इलाज झाला, कोळशासारखा काळ्यासारखा झालाय. उन्हात करपटून धन झाली. इथे जाऊया. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या मात्र 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता शेवटचा बॉल कशा प्रकारचा राहील ते पाहणं फार महत्वाचं राहील. अंकुश वाघ वाघाची वाडीवाल्याने नेमका काय खुराक लायला काय नाही. आल्या पेनल्टी घेतली पण सीएनजी गाडीत टिकला पण आवरेज स्टँडला यायला लागला कारण गोलंदाजी कमालीची होती. शेवटचा बॉल या षटकातील. खरे आता निश्चित इथे क्षेत्ररक्षण चांगले होते. आता किरण पवार ज्यांच्या माध्यमातून कमेंट काय आले पहा. योगेश वाघ यांनी जर डोळ्याला पाणी लावा डॉयलॉग मारला तर 200 रुपये गुगल पे. आता डोळ्याला पाणी लावू नये मग काय सांगू तूप लावू पहा. जरूर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 13 धावा फलकावरती आहेत. 4 विकेट गमावल्या. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच नवीन गोलंदाज लगेच या गोलंदाजी ट्रॅक वरती. 13 धावा फलकावरती आहेत. ज्ञानेश्वर उघडे चेक. तर याच दरम्यान नरू 11 चापेवाडी संघाचा संघनायक आणि चिंबीपाडा करण कदम विपक्ष बबलू पारदे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या. आपली पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. म्हणजे चांगलीच मॅच आहे रंगाने बिल्लाची अशी सांगायला लागत पहा. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पण गोलंदाज ज्ञानेश्वर आता कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. वाघाच्या वाटचा 12वा खेळाडू आवडाल लाजत सांगतो का काय सांगायचं नको झाले त्याला नेमका काय झाला आणि काय नाही. बरं खुर्चीत बसत नाही मग नेमका मुळीत आलाय का काय झालाय. यस एक जला उंगवात वाईट पहा. इथे जरूर वाईट आलाय. आता पाहावं लागेल. वाईट चेंडू तर आलाय. आणि दत्ता डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा धवळाची फरमाईश आले. दादा काय माहिती आहे का माझा आवाज चांगला ते का ते घुबडासारखा आवाज आहे पण गाण्याचा प्रयत्न करीत जरूर. हे षटक होऊ द्या. तुमची इच्छा तुमची फरमाईश करू आपण पुरी. जाऊया गोलंदाज ज्ञानेश्वर. स्विचीचा फटका लाजवाब बेकार. एक होता मटका मटक्यात होता ताक. अरे तू खाली बघ. अरे षटकार मारला 1 नंबर झाक फाक्कन. धन्यवाद. इथे कुशुली बी संघाचा संघनायक जरा माझ्याशी संपर्क साधायचा आहे. कुशुली बी संघाचा संघनायक. षटकार आलाय आता 20 धावा फलकावरती पहा. 20 धावा तर फलकावरती आहेत. अरे एकच दे ना तुला वाटलं मग काय उलटा होत काय टिब्ब पाणी पियालं काय बोलायचं आहे. जाऊया 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
यस पहा जय भोले कुशिवली टीम जर आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन आपण पाहतो, परंतु त्यांच्यातला एक असा कुबड्या खैस आहे का त्यांना 6 बॉलला 30 दिला म्हणजे दोन्ही किडन्या फेल केल्या त्या. नाही इलाज हवा टाईट. त्याचं नाव आहे भरत. परत अशी बॉलिंग कधी नको करू परत. इथे जाऊया. इथे यावेळेस चौकार आलाय. संघाची धावसंख्या 24 वरती पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर योगेश आगिवले आता लागला आग लावायला. काय गडी काय धांदा गोल गरगरीत आहे. मीडियम साईज एकदम ओके. जसा बॉल आला तसा मात्र फाटा धोद्यावाय लागला. एक गोलंदाज मिळाला त्याची संधी सोनं केलं जातं योगेश आगिवलेच्या माध्यमातून. 24 धावा आहेत. आणि इथे पंचाचे बोट आकाशात फलंदाजाला इथे बाद केलाय. नाही इलाज झाला. काय सांगायचं असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का बायको देखा गेला आणि मेवणी पटून आला. नाही इलाज झाला. पहा फलंदाज बाद. गाणं देखा ना कसा लायलाय. आग आग पुरी तू फसलीस का काय दादा फसलीस का काय दादा येऊन मेंढ्या बसलीस का असं सांग ना. जाऊया. विकेट आली या डीजे वाल्या रागा नको नंदरू बेट्या. काय सांगायचंय नाही फुकाट अनेक ठिकाणी मला सांगत असो तू वही मोडून पळायला लागले त्या बिल्डिंगचे फटीतून पळायला लागेल. अगदी जाऊया. अजून 3 चेंडू या डाबाती शिल्लक आहेत. 24 धाबा धावफलकावरती बनल्या गेलेत. गोलंदाज ज्ञानेश्वर समोर आहे. फलंदाज नरेश. इथे ओहो तू काय जालीम बघवताय काय. त्यानं बॉल टिकला आणि तो जर बॅट्समन आला त्यानं बॉल मारला ना तो काल भोशाडा खायलाय का. त्याचे बॅटला बॉल ठोकाच्या आधी इकडे करतो विकेट म्हणजे काय जालीम बाबा. फक्कन अंगारा फुकाय रे तो. एक सिंगल हल्ली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पहा मित्रांनो फक्त ना फक्त एंटरटेनमेंट याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अन पहा इथे हा चेंडू फसवा होता म्हणजे काय माहिती का आपल्या भाषेत सांगला म्हणजे गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. आता शेवटचा बॉल या षटकात शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती प्रदर्शन कशा प्रकारचं राहील ते पाहणं फार महत्वाचं. नाही त्यांचं काम वेगळं आहे. ते प्युअर मांसाहारी आहेत. आपण शुद्ध शाकाहारी आहोत. पहा इथे पहिला डाव संपला गेलाय आणि पहिल्या डावामध्ये 25 धाबा बनल्यात. 26 ची आवश्यकता आहे. आणि दत्तादादा डोंगरे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ढवळ्याची फरमाईश आली होती. दादा निश्चित ढवळा गातोय. मी पुन्हा सांगतोय की आवाज माझा बरोबर नाहीये पण गाण्याचा प्रयत्न करतोय. हंपर द्या निर्णय लवकर. हंपर द्या निर्णय लवकर. नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर. नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर. न फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चाफी. न कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन त्याच्यावर ताव काढी. न आयोजक गालात असत न आयोजक गालात असत. योगेश बागधवला गातो. धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी मात्र चिंबीपाडा संघ या ठिकाणी दाखल झालाय. या ठिकाणी आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी आमचे जवळचे मित्र नरू 11 या संघाचे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. तर मी विशाल शेट गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. वाक्सर लय जामा चिकन दिसता का कठीण भारी. भिवंडीचा संघ चिंबीपाडा आणि हा मोरबाडचा संघ चापेवाडी.
नाणेफेकी जिंकलाय नरू 11 चापेवाडी पठार संघ. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम शतरक्षण करू. निश्चितच प्रथम शतरक्षण. सामना 4 षटकांचा आहे. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोकाल? कारण करण कदम म्हटला तर रन मशीन, चिंबीवाडा संघाची रन मशीन म्हणून करण कदमला ओळखलं जातं. ठाणे प्रीमियर लीग अर्थात DDPL मध्ये या खेळाडूने अतिशय चांगला खेळ केलाय. त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? आम्ही त्यांना 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. याच्या आधी आमचा सामना झाला होता त्यांच्याशी. मला वाटतं पिंपळोली. तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टी मल्लंगड विभाग अध्यक्ष आदरणीय अभिमान दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली म्हणून आम्ही आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. नाणेफेकी हरलाय, प्रथम मात्र वाट्याला फलंदाजी आली आहे. तू जर नाणेफेकी जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? सर आम्ही बॅटिंगच सर केली असती. टॉस जर जिंकलो असतो तरी सर आम्ही पहिली फलंदाजीच केली असती. निश्चितच फलंदाजी, कारण समोरच्या टीमने आम्ही 30 ते 40 धावांपर्यंत रोखू. आपला मानस काय असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल सर आमचा. 40+. निश्चितच शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि अशी आपल्या आदिवासी समाजासाठी एवढी मोठी टुर्नामेंट केली गेली. मी आभार मानतो आयोजनवाल्यांचा आणि त्यांनी आम्हाला इथं खेळायला चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही कर्णधारांचे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली का? चला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मला वाटतं तुकाराम वाघ सर. पटाकरी लायता ना, एक काम करा ना, स्टेजच्या अँगल लावा ना. काय सांगायचं, इकडे पाहुणं बसला तरी खुशाल अंगल पाहुण्या उठवायची धन आहे का काय तुमची? चला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. दिलीप तुकाराम वाघ सर, कुणीतरी या. दिलीप भगत नाही तर वाघ सर. फेअर डिलिव्हरी. सेम कार्यक्रम झाला. जशी मात्र सुरुवात काय सांगितलं धारोळवाल्यांची झाली तशी सुरुवात वाघाची वाडीवाल्यांची झाली. ना इला झाला. बॅट्समन आला पण काय सांगितलं, बॅट्समन कचकन कमरत वाकल्याबरोबर काय सांगितलं रट्टा मारा गेला. गडी आऊट झाल्याबरोबर काय सांगितलं लगेच सांगतो सर्दी खोकला आला, सुंट गायब. आणि तिथे अगदी आपण पाहू शकाल फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतो आहे रुपेश वाघ. पहा मोजून 3.5 ते 4.25 फूट उंची. यस बघा जेल्या काय गाडी गंजली ती का काय याची खवाटा. आज जेल्या लागला तनवट्या खेळायला. फुल फॉर्म मध्ये आहे. फॉर्म मध्ये आहे का फुलाकबुडी आहे? फॉर्म मध्ये आहे. आणि आवडतीस काय झालेला फॉर्म कुठं टेबलाबुडी ठेवलेला का? जाऊया. खरं आता निश्चित मित्रांनो इथपर्यंत मला देखील पोहोचवण्याचं काम आमचे मित्र रवी केदारी यांनी केलेलं आहे. कारण मला पॉसिबल नव्हतं टू व्हीलरवरती इथपर्यंत येणं. ते 4 व्हीलर घेऊन आलेत. त्यांचंही करा तर कौतुक करावं लागेल. कारण यस
कांडी टाईट कार्यक्रम आधीच कर्ज बाजारीत त्यात उसना शेजारी देव कांदा देव लिंबू नाही इलाज झाला कांडी टाईट व्हाईट इथे अगदी आपण पाहू शकाल एक्स्ट्राची धाव संघाचं खातं एक्स्ट्राच्या स्वरूपात ओपन होते 1 धाव यस आता मात्र शेम कार्यक्रम झाला मोठे घरचा पोकळवासा बाराशिरा बसा बसा ढास डूस डॉट निर्धाव चेंडू आला गेलाय नाही इलाज झाला काय सांगा बॉल जिला आमोशेला बॅट फिरली पौर्णिमेला कार्यक्रम फिट झाला हॅलो हॅलो यावेळी देखील खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे बॉल पर्यंत पोहोचला एक सिंगल बनली दुसरीचा प्रयत्न नाही इलाज झाला त्याला माहित आहे पचला आवडाच खावा ना पचला तर ना खावा कारण फुकाट माहित आहे का जुलाब लागायची लक्षणं म्हणजे धाव कंप्लीट नाही झाली तर कदाचित बाद होऊ शकतो फलंदाज अभिमन्यू म्हात्रे दादांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय दादा खूप खूप धन्यवाद आज मात्र धंदा फुल झालाय धोकाच नाही काय झालं दुकान खोलल्या 500 रुपयात बोनी झाली यावेळेस हो फटका तिथे फसलाय बस बेकार याचा भोतरा फाटला देखताय जिलेबीवर मागताय भजिया 5 ला 1 10 ला 3 चकोबार 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 60 रुपये लक्ष्मी सेल फटाफट भोतरा फाडके काय रे गड्या काय झाला याला सांगायचा पद्या पडला एकला आणि वाडा पडला मोकाट फटाफट इथे 5 धावा दाखल का बरती अगदी जितेंद्र शेंडे ज्यांना आपण पाहतो आणि कुठेतरी जर पाहिलं तर थोडीशी चुकीची गोलंदाजी होती की काय असं म्हणायला काय हरकत नाहीये मला वाटतं की याची बारी मला सांगा 4 बॉल झाले आणि वर कशी खपली आता डोक्यात टूप पेटली जीएसटी कापली ना हो सर हो सर हो सर काय सांगायचं आहे माझ्या अंगाला बसताना नीट सावध राहायचा ये टायमाला फोन येणं म्हणजे सिक्रेट फोन हा का जाऊया पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय 5 धावा दाखल का वरती सर राग बी घेत नाही ना भले मना पाठीमागच्या आळेला जाऊन आरडन तिकडे कोरडे इरीत यावेळेस हो फटका जरूर स्क्वेअर क्षेत्रामध्ये सजवला डीपमधून क्षेत्ररक्षक आला बॉल पर्यंत तिथे मात्र बॉल थांबत नाही लाय चुना मळ तंबाखू कार्यक्रम फिट खावा पका मीठ गडी व्हावा नीट ठोकल्या धावा 4 चौकार कानपुलीचे अक्षय पाटील ज्यांच्या माध्यमातून वाघाची वाडी टीम साठी भरपूर शुभेच्छा आल्यात यास तुमचा खूप खूप धन्यवाद किती 1.5 पोता भरून किती आल्यात जरूर परंतु प्रेम आहे पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर इथे डॉट चेंडू आलाय सुशील ताई सुशील अगदी आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू डॉट आले गेलेत 9 धावा दाखल आहेत शेम धारोळू आलाय शेम बॉलिंग करायची काय सांगायचं तो चौका जर आड तर खाणी टाईट कार्यक्रम होता पण नाही इलाज झाला यावेळेस फटका इथे हवेत आहे बराच काळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक बॉल खाली इथे काय घडणार ओहो दिल्या घरी सुखी राहावे मांडू नका हुंडा नाहीतर देऊ तुम्हाला नाही बरा तो त्याच सांगला नाही बरीच जोना वेगळाच सांगत कारण त्या सांगाय लोकांना पटकन आठवत हंडा हंडा जरूर इथे विकेट फलंदाज बाद नाही माझा नियम नाही मग काही काय बोलत तू 12 नंतर याच्यापेक्षा अजून शब्द वेगळं निघतील मग काय करशील कारण आधीच घरपट्ट्या नको तू सांगत जाऊ उद्या सकाळ पटकन ते बॉलरची सोडीनी पटकन तुझीच धरीन घरपट्टी हो जाऊया इथे जाऊया 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 9 धावा दाखल का वरती आहेत अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तू मगच्या दाराला आहे तर तू काय सांगतो मला इकडे टेबल सोडून पळायची बारी केली आहे यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचला एक सिंगल घेतले दुसरीचा प्रयत्न परंतु नाहीये एकच धाव आणि आता एका धावेनं 10 धावा दाखल का वरती अजून जर पाहिलं या षटकातील एक चेंडू अर्थात 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे धावा बनवायच्या आहेत अजूनही विजयासाठी 16 धावा काही होऊ शकतं खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार ओहो
फटका हवे क्षेत्राचे बॉल खाली परत होई नाही इलाज झाला. काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. अक्कल बंद झाली बाबा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का खायला दिला चिकन घशात गुतला मटन गुचक्या देऊन पाहुणा बेजार नाही. त्या सुशब्द त्या तुमच्या तोंडातून निघाल. आपला आडाम तडाम काम आहे. जाऊया. अगदी 12 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 10 आणि खऱ्या अर्थात निश्चित आमचे मनोज उघडा सर सांगतायत त्यांचं माहितीनुसार आमच्यापर्यंत माहिती पोहोचले. उलुली आम्हाला ऐकाय होती पण नशीब आठवून दिली आम्ही निजलेलो होतो. कारण दोन्ही टीम आदिवासी टेनिस क्रिकेट मधले नामांकित संघ आहेत आणि दोनही टीम अगदी रतन बुवा चषक हा खेळलेला आहेत. सगळ्यात आदिवासी पहिली टीम ती म्हणजे लिटिल स्टार धारोळ खऱ्या अर्थाने ती स्पर्धा खेळलेली आहे. आणि त्यावेळेस चेरड्या विंडाचे 2016 आलं. दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये डोके उपटी गाजत चापट्या मारून मारून तरी मा देखती मॅच पहा. इथे जाऊया. ते आता बाकीच्या घरफट्यानं का फाडीत राहू मला माझ्या पद्धतीनं पळून दे. जाऊया. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जर पाहिला तर इथे 16 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धाबा. सामना खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे आलाय तो म्हणजे गोलंदाज अजय आला आणि ते मात्र बॉल लाजबाब काय शिट्ट्या मारायचा. जसा बॉल टिकल्या टिकल्या असा रट्टा दिला का बॉल कन्हत गेला. कार्यक्रम फिट झाला. कांद्यावर कांदा डबल कांदा षटकार मारला आणि बॉलरचा केला वांदा. कार्यक्रम पाकक पक्को. तिथे धाबा 16. आता शेवटचे 11 बॉल 10ची आवश्यकता. 11 चेंडू 10 धाबा च्या बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळी देखील इथे फटका फसला. क्षेत्रक्षे बॉल खाली जोरात ना इलाज झाला. काय सांगायचं आहे तोटका सारखा धावला पण तो परत काय झाला इकडं खालच्या आळेचा गडी वरच्या आळेल गेला. वरच्या आळेत हा बस बस त्याचे मेंढ्या बस मेंढ्या बस काय बोलायचं आहे. तोय बिचारा खालतं मान करून बॉल धरायला लागला. कुशालाची मान धरायला लागला. हरकत नाही. 18 धावा आहे धावफलकावरती. शेवटचे 10 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. तो म्हणजेच सुजित 11 वाघाची वाडी टीम साठी लिटिल स्टार धारोळ हा संघ खऱ्या अर्थात प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळाला. अजय इथे यावेळेस तयार होईल. अजयकडे क्षमता भरपूर आहे. पाहिलं जाईल. 18 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एन वरती अंकुश वाघ. फटका इथे पोहोचलाय. क्षेत्राचे बॉल खाली नाही इलाज. कार्यक्रम झाला. गाडी नंबर 17 बाऊस सांगली कोल्हापूर सोलापूर फटाफट चला आता. तर या ठिकाणी जर सुजित 11 वाघाजवाडी हा संघ जर हा सामना जिंकला तर केंद्रीय पंचायत मंत्री चषकामध्ये यांना एंट्री असेल याची नोंद घ्यायची आहे. पॅकर्स सुजित म्हात्रे. काय बोलायचं आहे म्हणजे बादली लायली चित्रीच निघाली. 100ला 1000 आले. पहा संधी आहे. 33 बाईकवाली मॅच आयोजन. असा बाईक नाही मोटरसायकल सांगा ना. ऐकताना जरा वेगळाच वाटला. 9 बॉल 8ची गरज. आता मॅच मध्ये 9 चेंडू 8 धाबा बनवायचे आहेत. 18 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. बुधाजी चौधरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहे. पण धारोळवाले चांगला कार्यक्रम केलाय. काय सांगतात ते पण डेंजर बॉलिंग करायला लागला. एक एक बॉला उपट बसते पण परत कांजी पाणी पिऊन सगळं ताटम होता. पहा हे व्हेरिएशन आहे. अगदी इथे यावेळेस अजयच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. 8 बॉल 8ची गरज. मॅच कुठेही कधीही जाऊ शकते. 8 बॉल 8 धाब्याची गरज. 8 चेंडू 8 धाबा. अजय तयार. रट्टा मारला मोर्चे बाजूला पण नाही इलाज झाला. कुपोषित आला. बस डायरेक्ट हिट. आता 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 इथे काय झाला. 2 बनले आहेत. तिसरीचा प्रयत्न काय नाही. या काय माहित आहे का काका मामानी भरला गावाने पाणी प्यायला कोठे जाव नाही इलाज. म्हणजे अख्खा गाव मामाचा पण काय सांगायचं काय नाही कामाचा. भाषा बिना लग्नाचाच गाव हिंडतो का. तर तिथे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परंतु एकही थ्रो मात्र व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. चेक
आयोजक दिलीप भगत, तुकाराम दादा बाग या नाही तर असा लोचा झाल्यावर ना पहिले कॉमेंट्री वाल्याचे बोकांडी येतात धावून तिकून. एकतर कॉमेंट्री वाला वाफे असतो, तो भाड्याचा तट्टू असतो, तो त्याचे मजूर येतात मालक असतो, पण काय माहिती का त्याचा आवाज आलेला लोक तिकडून धावून येतात. इकडं आम्हाला बदाबद घाम फुटला आणि तू जर्किंग घालून आज ज्याला कमाल आहे तुझ्यामोर. या आता आमचे जालिम भगत आलेले आहेत. या दिलीप भगत अंगारा फुकून बघा काय समस्या आहे महाराजांची. सर स्ट्राइक एंडला जो डायरेक्ट थ्रो झाला होता तो चेक करायचा का? तोच ना? आणि तिथे पूर्णपणे फलंदाज सुरक्षित आपल्या जागेवरती पोहोचलेला आहे. पंच नॉट आउट. आणि धावा किती या बॉलवरती? तुमच्या हातात तुम्ही घातला सुसमोजी, ते काय आम्हाला लाईटीत चमकतं नाही. या असं सांगा ना, काय माहिती का, एक तर असं करण्यापेक्षा हा असं करा, खोसून धावा. 3 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 21. विजयासाठी 7 चेंडू 5 धावेची आवश्यकता. 7 बॉल 5 धावा बनवायच्या आहेत. विजयी कोण होणार हे पाहिलं जाईल. टीम लिटिस्टा धारोळ की टीम सुजित 11 बाघाची वाडी. पॅकर तर जोरावर आहेत. पॅकरची मोठी इच्छा आहे की संघाला कुठे एंट्री द्यायची, परंतु पाहिलं जाईल. 7 बॉल 5 ची आवश्यकता. आता पंचांकडे अपील, परंतु नाही इलाज झाला. काय सांगत आहे असा कार्यक्रम म्हणजे सर्दी झाला, पण काय सांगत आहे जुलाबाच्या गोळ्या खाल्या. लेग बाईज म्हणजे माझ्या भाषेत नो गुगल पे ना फोन पे, हा रन ढोपणा पे. आणि बघता बघता तिथे अगदी षटक क्रमांक 3 संपलं गेलं. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धाब्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 4. 6 बॉल 4 धाबा. ढिजू आल्या बोला निघाली भीती मनात नाही, विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई. थँक्यू धन्यवाद. यावेळेस मात्र शेवटचे बॉल 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा म्हणजे खऱ्या अर्थाने आता गोलंदाजाला पूर्णपणे ताकद लावावी लागेल मॅच मध्ये. कालच्या रात्रीमध्ये बोललं 7 चेंडू मध्ये 3 धावा डिफेन्स झाल्या होत्या. इथे काय घडणार काय नाहीये. आता इथे एक सिंगल आले. अगदी जरूर कालच्या रात्रीचा काही इतिहास मला माहित नाही, परंतु आमचे मनोज उघडे सर सांगतायत की 7 चेंडू होते तिथे 3 धावा बनवायच्या होत्या. कारा विरुद्ध चिकणीची वाडी असा सामना होता. तिथे कारवी लागल्या का यस फुलावल्या आणि जरूर. आता 5 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 5 चेंडू 3 धावा ज्या इथून पुढे मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बनल्या जाणार का ते पाहणं फार महत्वाचं राहील. 3 धावा बनवायच्या. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये थोडसा. यावेळी जर ओहो वेगळाच गडी उठबश आखडी तो काय सांगायचं आहे. नाही इलाज झाला. काय करील तरी आता म्हणजे बॅटीला बॉल लागाय पण गडी आऊट झाला. आता म्हणजे असं तरी डाई मारून दे. जरूर प्रयत्न भरपूर केले जातात मित्रांनो. प्रत्येकाला वाटतं की माझा संघ विजयी झाला पाहिजे, परंतु एका वेळेस आपले नशीब देखील आपल्या साथीला नसतायत. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती फलंदाज तयार होईल. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती आणि तो कंचा तेवढे अँगल जाऊन बरेल आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. इथे काय घडणार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. काय जायचं हंपरू जरा अंगाल शेक जेत ना. हा का काय जायचं त्यांना माहित आहे. 2-2 कॅमेरा काल फुकाट बोशाड्या खायच्या 3 म्हणजे सकाराम तुकाराम कांताराम. पहा आता चेक केलं जातं. आणि अनिल शेंडे सांगले माहिती काय माहिती आहे का, झुकेगा नाही साला दांडा उखाडेगा. डायरेक्ट हिट. जरूर फलंदाज तिथे आहे बात. यस पा. आणि मला ते स्टिकर आलेला तोच तो झुके
झुकेगा नाही साला. आणि जरूर इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपाने बाद आहे. काय खाऊ नका देखा, खाटवून याची बारी होते. धावा अगदी जर पाहिल्या कमी वाटल्या होत्या, परंतु तोच सामना क्रिटिकल मोड मध्ये येऊन पोहोचलाय. आता 3 चेंडू आणि 2 धाबीची आवश्यकता. कंपल्सरी चेस. इथे पुन्हा एकदा संधी होती. अजूनही काही होऊ शकतं. कदाचित आता हा चेंडू स्टॉप जर विकेट किपरनं केला असता तर इथे धाव रोखता आली असती. अगदी मला वाटतं फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. आता शेवटचे 2 बॉल, 1 धावेची गरज. कदाचित हा चेंडू जर डॉट आला तर मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. परंतु तो येणार का? चिंबीपाडा संघ जर म्हटलं तर अतिशय दूरवरून प्रवास करून आलेत. मला वाटतं खोपड्याला तेच आता वाटतं पिवळं त्यांना कलर मात्र 1 नंबर भेट होतो. आगा अरे काय सांगता, एक दिवस मला नेलेला ते मॅचला ते भिवंडीतून गली बोळातून हिंडायता माझी धन केलेली बाबा. जाऊया आता. शेवटचे 2 बॉल, 1 धाब्याची गरज आहे. आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड तालुक्यामधील एक संघ अर्थात दादा संघ, तो म्हणजेच चाफेवाडी फटार अर्थात मला वाटतं नरू 11. हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच 2 बॉल, 1 धाब्याची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. फटका आहे क्लास. तिथे मात्र चौकार येतोय. साऊंड ऑफ फिनिश होतोय. टपन हार्डलक टीम लिटिस्टा धारोळ आणि अभिनंदन टीम ती म्हणजेच सुजित 11 वाघाची वाडी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडचं कौतुक. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच जे सामन्याचे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक. गणेश मामा आपला सत्कार केला जाईल, यायचंय बोला. नका ना असं गपचूप पाळताय. तर याच दरम्यान